हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये सायली मंदिरामध्ये जाते देवी आईच्या आणि तिथे देवी आईची प्रार्थना करते की इतके दिवस झाले देवी आई, मला जे भास होत आहे ते खरे आहेत काय. मी एवढे दिवस जे आईवडिलांना माझे आईवडील मानत होते ते माझे रक्ताचे नातेवाईक आहे का, रक्ताचे माझे आईवडील आहे का, देवी आई सांगा ना देवी आई, अशी म्हणत ती जोरजोऱ्याने बेल वाजवत जाते आणि देवी आईला विचारत जाते. इकडे अर्जुन सायलीला शोधायला फास्ट गाडी चालवत येत असतो. त्याला खूप काळजी लागलेली असते की गेली कुठे ही सायली. देवी आई माझ्या प्रश्नाची उत्तर दे, सांग मी काय करू, सांग मी काय करू देवी आई, माझ्या प्रश्नाची उत्तर दे देवी आई, अशी म्हणत ती खूप जोरजोऱ्याने बेल वाजवते देवी आईच्या मंदिरामधली. इकडे अश्विनला प्रतापचा फोन आलेला असतो. प्रताप म्हणतो की काय आहे, आली का सायली. नाही आली सायली. अश्विन म्हणतो दादा गेला आहे तिला शोधायला, मी लवकरच दादाचा फोन आला की मी तुम्हाला कळवतो. सायली खूप जोरजोऱ्याने बेल वाजवते आणि म्हणते देवी आई सांग सांग का तू माझा छळ करत आहे. एवढे दिवस ज्या आईवडिलांना मी सासू सासरे मानत होती तेच माझे आईवडील आहेत का, सांग देवी आई सांग. आजपर्यंत मी तुला एवढे दिवस तुझी सेवा केली, मी एवढे दिवस तुला पूजलं, मग तू माझा असा छळ का करत आहे, सांग देवी आई सांग. अशी म्हणत खूप जोरजोऱ्याने बेल वाजवते सायली. सांग मला की मी आश्रमात मधुभाऊच्या आश्रमामध्ये वाढलेली सायली आहे की रविराज अंकल आणि प्रतिमा आत्या यांची मुलगी आहे, तन्वी आहे. सांग देवी आई सांग. अशी म्हणत खूप जोरजोऱ्यांनी बेल वाजवायला लागते. तू आता माझी परीक्षा घेऊ नको, आता सांग मला लवकर. सायली जोरजोऱ्यांनी देवी आईच्या मंदिरामधली बेल वाजवत राहते. तेवढ्यामध्ये असं चक्कर येणार तिला, अशी पळायला जाते तर अर्जुन धावत येतो आणि तिला पकडतो. सायली काय झालं सायली. सायली खूप रडत असते. अर्जुन म्हणतो सायली काय झालं, तू का रडत आहे सायली. सायली म्हणते मला माझी ओळख हवी, मला माझी स्वतःची ओळख हवी, मी तन्वी आहे की सायली, मला माझी ओळख हवी, तुम्ही मला माझी ओळख द्याल काय, अशी ती अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणते झालं ते काय सांग सायली. सायली म्हणते जेव्हापासून मला पूर्णाजींनी तन्वी म्हणायला सुरुवात केली ना तेव्हापासून मला जे भास होत होते ते जास्त व्हायला लागले आणि मला असंच वाटायला लागलं की मी तन्वी आहे आणि मी शोधाशोध सुरू केली. तिथे प्रतिमा आत्याच्या इथे मला दिसलं ते कॅशेट शुभम करोती, तो माझाच आवाज आहे आणि हे भास पुष्कळ दिवसापासून होत आहे आणि मला तुम्हाला सांगायचं पण होतं पण तुम्ही माझ्यावर चिळाल या भीतीपोटी मी तुम्हाला सांगितले नाही. सांग सायली आता मी तुझं सगळं ऐकून घेतो, सांग. हे सगळे भास होत होते ना मला, तर मी मधुभाऊकडे गेली आश्रममध्ये आणि मधुभाऊला विचारलं की सांगा मधुभाऊ मी तन्वी आहे की सायली आहे, मला जे भास होत आहे, माझा जो आवाज आहे तो मला अगदी माझ्या लहान असतानासारखा का वाटत आहे, मी तन्वी आहे की सायली आहे, मधुभाऊ सांगा मी तन्वी आहे काय. तर मधुभाऊने मला सांगितलं की मी तन्वीच आहे. हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. काय, जेव्हा हे सत्य सायली सांगत असते अर्जुनला तेव्हा तो अनोळखी माणूस जो मधुभाऊचा ऑक्सिजन मास्क काढलेला तो माणूस चोरून ऐकत असतो. इकडे मैपत बाबाकडे दोन माणसं आलेले असतात. मैपत बाबा म्हणतात त्या माणसांना की मीच येणार होतो बाबांना भेटायला पण मी येऊ शकलो नाही, तर मला तुमच्याकडे अन्नदान आहे ना तुमच्या बाबाकडे, तर मला काही भेटवस्तू द्यायची आहे. असे म्हणत ते माणसं म्हणतात हो द्या, तुम्हाला जे द्यायचं असेल दानासाठी अन्नदानासाठी ते द्या असं म्हणतात. तर मैपत बाबा दोन माणसे घेऊन येतात ताटामध्ये, झाकलेल्या ताटामध्ये. एका ताटामध्ये सोनं असतं आणि एका ताटामध्ये पैसा असतो. मैपत बाबा म्हणतात की मला आता ह्या पैशाला हातसुद्धा लावला ना तरी विंचू चावल्यासारखं होते, कारण ही माझ्या सगळ्या पापाची कमाई आहे, ही सगळी कमाई तुम्ही अन्नदानमध्ये आणि आश्रमासाठी लावून टाका असं म्हणतात. तेव्हा सचिन बघत असतो चोरून आणि सचिन म्हणतो हा काय सगळं वाटून देतो की काय, हा सगळं वाटून दिला तर मला काय उरणार याच्यामधला, हा काय डोक्यावर पडला की काय मैपत. इकडे सायली सगळं सांगत असते मला इतके दिवस जे भास झाले आणि जे मधुभाऊनी उघडझाप केली डोळ्यांची ते तर खोटं नाही ना. अर्जुन म्हणतो म्हणजे तू खरोखरच सायली आहे, माझी बेस्ट फ्रेंड, आम्ही एवढे दिवस ज्या तन्वीला शोधत होतो ती तन्वी तूच आहे, आमच्या डोळ्यासमोर होती एवढे दिवस. हे सगळं चोरून तो अनोळखी माणूस ऐकत असतो. अर्जुन म्हणतो लहान असताना पूर्ण आजीने प्रियाशी तन्वीशी म्हणजे आता जे प्रिया बनली होती तिच्याशी लग्न लावून द्यायचं होतं पण मी खूप प्रतिकार केला आणि मी म्हटलं की मला हिच्याशी लग्नच करायचं नाही आहे.
आणि घरच्यांशी विरोध करून मी तुझ्याशी लग्न केलं. पण खरोखरच माझं तन्वीशीच म्हणजे तुझ्याशी लग्न झालं. तू खरंच माझी तन्वी आहे, माझी लहानपणची बेस्ट फ्रेंड म्हणत तो तिला घट्ट पकडतो. सुमन वहिनी चाय घेऊन येते. कल्पना म्हणते की सायली अजून मिळाली नसेल काय, अजूनपर्यंत अर्जुनचा फोन कसा नाही आला. अश्विन म्हणते की आता हातावर हात धरून बसणं माझ्यानी पण होत नाही, आता मी पण जाते सायलीला शोधायला. सुमनताई म्हणते की अश्विन मला आता काळजी वाटायला लागली आहे, कारण तर सायली अशी मुलगी नाही की जी न सांगता जाणार, ती नक्कीच कोणत्या तरी गोष्टीला डिस्टर्ब आहे. प्रतिमा म्हणते थांबा थोड्या वेळ, कारण जरी अर्जुन सायलीला भेटला असेल तर अर्जुन तुरंत फोन नाही करणार, कारण सायली डिस्टर्ब होती ना, तर थोड्या वेळ बोलेल तिच्याशी, नंतर फोन करणार. तेवढ्यामध्ये फोन येतो प्रतिमा आत्याला. तर सगळेजण विचारतात अर्जुनचा फोन आहे काय. अर्जुनचा फोन नाही आहे, कुसुमताईचा फोन आहे. कुसुमताई म्हणते की अर्जुनचा फोन आला होता तर थोडे डिस्टर्ब वाटत होते ते, सायली आहे का म्हणून विचारत होते. काय झालं तर प्रतिमा त्या म्हणते की तुला सांगते सगळं, म्हणून ते कुसुमताईला सगळं सांगतात. जगातली सगळ्यात सुंदर न्यूज आहे ही तन्वी, की माझी बेस्ट फ्रेंड तीच माझी पत्नी आहे. तुला आठवते आपण बॅडमिंटन खेळत होतो लहान असताना, तर ते फुल बॅडमिंटनचं गेटमध्ये अडकलं असतं आणि ते निघत नाही, तर तू सगळा ब्लेम स्वतःवर घेत होती, कारण तुला माहिती होतं की सगळ्यात लाडकी घरची तन्वी आहे आणि तुला कधी कोणी काही म्हणणार नाही, म्हणून जे आड आला ते सगळं तू आपल्यावर घेत होती. सायली म्हणते पण मला हे आठवत का नाही, मी जर तन्वी आहे तर मला आठवत का नाही लहान असताना. तर अर्जुन म्हणतो की आता तू जास्त स्ट्रेस घेऊ नको, आपण जाऊन सगळ्यांना सांगूया घरी की तू तन्वी आहेस. तन्वी म्हणते की नाही, आता आपण नाही सांगायचं, कारण माझ्याकडे ठोस पुरावा नाही आणि मी खरंच तन्वी आहे की नाही आहे हे मी कसं सांगू शकते, कारण मला तुम्ही जे सांगितलेल्या गोष्टी मला काहीच आठवत नाही. याच्यासाठी आपण आधी पुरावे जमा करूया, त्याच्यानंतर मग सांगूया. देव करो हे खोटं नाही झालं पाहिजे, पण जर खोटं ठरलं मी तन्वी नाही म्हणून, तर सुभेदारांना आणि किल्लेदारांना किती मोठा धक्का बसेल. अर्जुन म्हणतो कोणाला वाटो की नको वाटो, पण तू तन्वी आहे हे माझ्या मनाला पक्क माहिती झालं आहे, कारण आजपर्यंत तुझे जे तर्क होते ते तुझे तर्क खरे ठरले. जेव्हा तुला सदा महिना आले होते तेव्हा तुला वाटलं होतं की हे तुझे मम्मी पप्पा नाहीच आहे. ओके, बाय बाय.